नमस्कार मित्रांनो, आजची जी खरी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे ती उत्तर प्रदेशची आहे। आजची ही खरी घटना तुम्हाला अंतर्मुख करून जाईल। ही कहाणी शीतल नावाच्या एका मुलीची आहे। या कथेतील नावं काल्पनिक आहेत। शीतल जी घरी बसून UPSC परीक्षेची तयारी करत होती। तिचं स्वप्न होतं की ती एक कर्तव्यदक्ष IAS अधिकारी बनेल। पण मित्रांनो, UPSC परीक्षा पास करणं सोपं काम नाही। यासाठी खूप मेहनत आणि त्याचसोबत खूप पैशांचीही गरज असते। पण शीतलच्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते की ते तिच्या UPSCच्या तयारीसाठी पुरवठा करू शकतील। तरीही शीतलचे वडील तिच्या स्वप्नांना तुटू देऊ इच्छित नव्हते। ते आपल्या मुलीला एक कर्तव्यदक्ष आणि चांगला अधिकारी बनताना पाहू इच्छित होते। त्यामुळे एक दिवस शीतलचे वडील एका सावकाराकडे जाऊन कर्ज मागतात। ते सावकाराला विनंती करतात आणि खूप मिनतवाऱ्या करतात। तेव्हा सावकार त्यांना 3 लाख रुपये कर्ज देतो। हे पैसे शीतलचे वडील तिच्या शिक्षणासाठी खर्च करायला सुरुवात करतात। ते तिच्यासाठी काही पुस्तकं घेतात आणि एक चांगला मोबाईल खरेदी करतात, जेणेकरून ती घरबसल्या शिक्षण घेऊ शकेल। त्यांनी तिच्यासाठी अशा काही ॲप्लिकेशन्सही डाउनलोड केल्या ज्या UPSC परीक्षेची तयारी ऑनलाईन करून देत होत्या। त्यामुळे शीतलला घरबसल्या अभ्यास करणं शक्य झालं। पण देवाला कदाचित काही वेगळंच मान्य होतं। ही घटना 2020 सालची आहे, म्हणजे साधारण 4 वर्षांपूर्वीची। तेव्हा शीतल BSCच्या पहिल्या वर्गात होती। त्याचवेळी तिने ठरवलं होतं की मोठं होऊन UPSC परीक्षेची तयारी करून IAS अधिकारी बनायचं आहे। BSc पूर्ण केल्यानंतर शीतलने UPSCची तयारी सुरू केली। शीतलच्या वडिलांनी तिला एक मोबाईल फोन दिला होता, जेणेकरून ती त्याचा वापर करून आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल। अभ्यास करत असताना शीतलने शेअर चॅट नावाचं एक चॅटिंग ॲप डाउनलोड केले आणि त्यावर आपलं अकाउंट तयार केलं। या ॲपवर ती रोज नवीन लोकांची चॅटिंग करायची। काही दिवस चॅटिंग केल्यानंतर एका दिवशी तिची ओळख शेखर नावाच्या मुलाशी झाली। त्यांच्या बोलण्याची सुरुवात हाय हॅलोने झाली, पण हळूहळू शीतल त्या मुलाशी तासनतास बोलायला लागली। त्यांच्या चॅटिंगमुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली। शेखर देखील UPSC परीक्षेची तयारी करत होता, त्यामुळे त्यांच्यात खूप गोष्टी साम्याच्या होत्या। ते एकमेकांची विविध विषयांवर चर्चा करायचे आणि आपल्या समस्यांवर तोडगा काढायचे। त्यामुळे त्यांची मैत्री अधिक जवळची झाली। कधीकधी ते प्रत्यक्ष भेटायला लागले। 10 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी साधारण 11 वाजता शेखरने शीतलला हाय असा मेसेज केला। शीतलनेही त्याला हाय हॅलो उत्तर दिलं। त्यानंतर शेखर विचारतो, घरात अजून कोण कोण आहे? शीतल उत्तर देते, कोणीही नाही, मी एकटीच आहे। मग शेखर म्हणतो, जर तुला काही हरकत नसेल तर मला तुला काही सांगायचं आहे। शीतल विचारते, सांग, काय सांगायचं आहे? तेव्हा शेखर म्हणतो, मला तुझ्याशी भेटायचं आहे। शीतल विचारते, का? तुला काही काम होतं का? शेखर म्हणतो, नाही, काम काही नाही, फक्त भेटावंसं वाटलं। असेच बोलता बोलता 10-20 मिनिटे निघून जातात आणि दोघांनाही कळत नाही। त्यानंतर शेखर म्हणतो, मी काहीही ऐकणार नाही, मी तुझ्याकडे येतोय, असं म्हणून तो आपल्या बाईकवरून निघतो। वाटेत त्याला एक मेडिकल स्टोअर दिसते। तो स्टोअरकडे पाहतो आणि काही विचार करत तो तिथून 2 गोळ्या विकत घेतो व खिशात ठेवतो। त्यानंतर तो शीतलच्या घरी पोहोचतो। घरात आल्यावर शेखर काही वेळ शीतलची गप्पा मारतो। गप्पा मारता मारता शीतल त्याला विचारते, सांग, काय काम होतं? काय इतकी घाई करत तू भेटायला आलास? तेव्हा शेखर सांगतो की खूप दिवस झाले, भेटलो नाही म्हणून। मग तो अजिबात संकोच न करता आपल्या मनातलं शीतलसमोर सांगून टाकतो। पण शीतल त्याला नकार देते। थोड्या वेळाने शेखर शीतलकडे एक ग्लास पाणी मागतो। शीतल त्याला पाणी आणून देते। शेखर तिच्या हातून पाणी घेतो आणि आपल्या खिशातून मेडिकल शॉपमधून घेतलेल्या त्या गोळ्या काढतो व त्या गिळतो। शीतल चकित होऊन विचारते, हे काय आहे? तू कोणत्या प्रकारच्या औषधाच्या गोळ्या घेतल्यास? गोळ्या घेतल्यानंतर शेखर शीतलला म्हणतो, आता खूप मजा येणार आहे। हे ऐकून शीतल चकित होते आणि विचारते, कसली मजा? पण शेखर तिला काहीही सांगत नाही। बोलता बोलता शीतल त्या गोळ्यांचा रॅपर पाहते आणि तिला कळून चुकतं की शेखरने घेतलेल्या गोळ्या सेक्स पॉवर वाढवणाऱ्या होत्या। ती त्याला मना करते आणि म्हणते, हे जे तू करत आहेस ते चुकीचं आहे। पण शेखर तिचं ऐकत नाही आणि तिच्यावर जबरदस्ती करायला लागतो। शेखर अत्यंत जोशात येऊन शीतलवर लांडग्यासारखा तुटून पडतो। तिच्या इच्छेविरुद्ध तिचे सर्व कपडे काढून तिला नग्न करतो आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो। शेखर एकदा नाही तर 3दा तिच्यासोबत जबरदस्ती करून आपली वासना पूर्ण करतो। यावेळी शीतलला खूप त्रास होतो। ती शेखरला म्हणते, माझं खूप दुखतंय, प्लीज थोडा वेळ थांब। पण शेखर ऐकत नाही। या जबरदस्तीमुळे शीतलच्या प्रकृतीवर परिणाम होतो। तिच्या प्रायव्हेट पार्टमधून खूप रक्तस्राव सुरू होतो आणि ती वेदनेने ओरडते। त्यावेळेस शीतलचे वडील आणि आई ड्युटीवर होते, त्यामुळे घरी कोणीच नव्हतं। शेखर शीतलची बिघडलेली अवस्था पाहून खूप घाबरतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो। शीतल त्याच्या मागोमाग धावत जाते आणि त्याच्याकडे फक्त एकच विनंती करते, मला डॉक्टरकडे घेऊन चल, मी वाचेन।
मला खूप त्रास होतो आहे, सहन होणारी परिस्थिती नाही. पण शेखर काहीही ऐकण्यास तयार नसतो. शीतलचा त्रास त्याच्या मनावर काहीही परिणाम करत नाही. तिचा आवाजही त्याच्या कानांपर्यंत पोहोचत नाही. थोड्याच वेळात तो घराच्या मागच्या बाजूने पळून जातो. शीतल त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करते, पण अंगणात पोहोचताच ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते. तिने जोरजोरात आवाज देण्याचा प्रयत्न केला होता, पण तिचा आवाज घराच्या उंबरठ्याबाहेर जाऊ शकला नाही. अखेर अंगणातच तडफडत शीतलचा मृत्यू होतो. खूप रक्तस्राव झाल्यामुळे तिने जीव गमावला. शीतलची छोटी बहीण शाळेतून घरी परतते, तेव्हा ती पाहते की घराचा मुख्य दरवाजा बंद आहे, पण मागचा दरवाजा उघडा आहे. तिला वाटतं की घरात कोणीतरी आहे. ती हळूहळू पुढे जाते आणि जेव्हा ती अंगणात पोहोचते, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोरचं दृश्य पाहून तिचा विश्वास बसत नाही. तिची मोठी बहीण शीतल, जी UPSC परीक्षेची तयारी करत होती, ती अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोड्यात पडलेली होती. अंगणभर रक्ताचे डाग असतात. आपल्या बहिणीला अशा अवस्थेत पाहून ती जोरजोरात रडू लागते. तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक तिथे पोहोचतात. लोक पाहतात की शीतल जमिनीवर पडली आहे. तिच्या शरीरावर सर्वत्र रक्त लागलेले आहे आणि ती नग्न अवस्थेत आहे. हे दृश्य पाहून सगळेच थक्क होतात. शीतलची छोटी बहीण एक कपडा घेऊन तिच्या अंगावर टाकते, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. शीतलची बहीण रडत रडत आपल्या आईवडिलांना फोन करते आणि सांगते की शीतलसोबत काय घडलं आहे. ते ऐकून तिचे आईवडील रडत ओरडत घरी पोहोचतात. स्थानिक लोक या घटनेची माहिती पोलिसांना देतात. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचतात. हे भयानक दृश्य पाहून सगळे स्तब्ध होतात आणि विचार करतात की या घराच्या 4 भिंतीआड नेमकं काय घडलं असेल. पोलीस तपास सुरू करतात. तपासादरम्यान त्यांना शक्तिवर्धक गोळ्यांचं रॅपर सापडतो. त्यानंतर पोलिसांना संपूर्ण गोष्टीची कल्पना येते. ते शीतलचा फोन तपासतात आणि त्यामधून त्यांना शेखरबद्दल सर्व माहिती मिळते. ही घटना ज्या कोणी ऐकली त्यांना त्यावर विश्वासच बसत नव्हता. 2 वर्षांपासून शीतल एका मुलासोबत चॅटिंग करत होती आणि बोलत होती, पण तो मुलगा इतका घृणास्पद कृत्य करू शकेल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. या कर्मकांडाबद्दल ऐकून लोकांचे अंग शारले होते. शीतलच्या आईवडिलांची तर फारच वाईट अवस्था होती, कारण त्यांना याबद्दल थोडीही कल्पना नव्हती. आणि अशा प्रकारे एका अतिशय हुशार मुलीचे एका साध्या डेटिंग ॲपच्या मदतीने एखाद्या मुलाशी बोलून तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. या कथेचा उद्देश तुम्हाला जागरूक करणे आहे. कोणत्याही मुलाशी बोलताना सतर्क राहून पुढचे कोणतेही पाऊल उचला, जेणेकरून ते तुमच्या जीवावर येणार नाही. मित्रांनो, ही घटना खरी आहे, जी तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. आपल्या खाजगी ठिकाणी कुणालाही बोलवताना किंवा आपल्या वैयक्तिक गोष्टी कुणाला सांगताना विचार करा. तुमचा एक चुकीचं पाऊल तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. या कथेमार्फत माझा उद्देश फक्त तुम्हाला जागरूक करणं आहे. कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.